नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर अनेक खळबळजनक घटना समोर येत आहेत. पुण्यात 1-2 नाही तर तब्बल 58 धर्मादाय रुग्णालय आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यापैकी 12 रुग्णालयांनी संपूर्ण वर्षभरात एकाही गरीब रुग्णावर उपचार केलेले नाहीत. आणि ही धक्कादायक आकडेवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनच समोर आली आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. धर्मादाय रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख रुपये डिपॉझिट न भरल्यामुळे वेळेत उपचार देण्यात आले नाहीत आणि त्यामुळे प्रकृती खालावल्यानं पुढच्या 2 दिवसात प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब किंवा निर्धन रुग्णाची होत असलेली हेळसांड चर्चेत आली. दरम्यान गरीब किंवा निर्धन रुग्णाचे हाल हे केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच होतात असं नाही, तर पुण्यातील अनेक रुग्णालयांमध्ये हेच प्रकार सर्रास चालत असल्याचं उघडकीस आलंय. पुण्यात एकूण 58 धर्मादाय रुग्णालय आहेत. त्यापैकी 12 रुग्णालयांनी जानेवारी ते डिसेंबर 2024 या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत एकाही गरीब रुग्णांना सवलतीत उपचार दिलेले नाहीत किंवा गरीब रुग्णांसाठी जे बेड आरक्षित ठेवणं बंधनकारक असतं तेही ठेवले नसल्याचं समोर आलंय. ही रुग्णालय नेमकी कोणती आहेत पाहूयात. NM वाडिया रुग्णालय, हरजीवन रुग्णालय, रत्ना मेमोरियल रुग्णालय, डॉक्टर जल मेहता रूरल क्रिटिकल केअर सेंटर, दीनदयाळ मेमोरियल रुग्णालय, महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, जोशी रुग्णालय, मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालय, मीरा रुग्णालय, गिरिराज रुग्णालय, परमार रुग्णालय, काशीबाई नवले रुग्णालय. पुण्यातील वाडिया, हरजीवन, रत्ना मेमोरियल आणि काशीबाई नवले यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये 2024 या वर्षभरात एकाही गरीब रुग्णालयांवर मोफत उपचार झाले नाहीत. अशा 12 रुग्णालयांची यादीच आता समोर आली असून याचा अर्थ असा की ग्रामीण रुग्णांना एकतर दाखलच करून घेतलं जात नाही किंवा दाखल करून घेतलं तर त्यांना सवलतीच्या दरात अथवा मोफत उपचार केले जात नाहीत. त्यामुळं धर्मादाय आयुक्त आता या सर्व रुग्णालयांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब किंवा निर्धन रुग्णासाठी 10% बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे. त्याचबरोबर अशा रुग्णांना विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत सवलतीत किंवा मोफत उपचार देण्यात यायला हवेत. या योजनांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना उपचार, जेवण, कपडे, बेड व डॉक्टरांचे कन्सल्टिंग मोफत किंवा सवलतीच्या दरात द्यावं लागतं. अशा रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यासही मनाई आहे. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना या सगळ्याविषयी माहितीच दिली जात नाही. प्रकृती अस्वस्थ असलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी आणलेल्या नातेवाईकांना उपचारासाठी येणारी भली मोठी रक्कम सांगितली जाते. अनेकदा ही रक्कम भरायची आर्थिक क्षमता नसेल तरीही आपल्या रुग्णांच्या जीवासाठी नातेवाईक पैसे जमवाजमव करून रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करतात. ज्यांना हे पैसे भरणं जमत नाही ते अखेर ससून सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये धाव घेतात. मात्र धर्मादाय रुग्णालयांमध्ये कोणकोणत्या आणि किती योजना आहेत याविषयीची माहिती रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाकडून दिली जात नसल्याचं आढळून आलंय. पुण्यात एकूण 58 धर्मादाय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांकडून मिळणाऱ्या बिलाच्या एकूण रकमेपैकी 2% रक्कम ही धर्मादाय योजनेतून गरीब रुग्णांच्या उपचारासाठी राखून ठेवावी लागते. मात्र अनेकदा या रुग्णालयांकडून ही जी काही रक्कम असते, ही जी काही बिलं असतात, ही बिलं रोख रकमेच्या स्वरूपात स्वीकारली जातात. अनेकदा त्यांची कागदोपत्री नोंदही केली जात नाही आणि त्यामुळेच रुग्णालयाचा जो काही नफा आहे त्या नफ्यामध्ये सुद्धा ही रक्कम दाखवली जात नाही आणि त्याचा थेटपणे परिणाम 2% जी रक्कम धर्मादाय योजनेच्या अंतर्गत राखून ठेवावी लागते त्याच्यावरती सुद्धा होतो आणि त्याचाच थेटपणे परिणाम हा गरीब रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांवरती सुद्धा होत असल्याचं दिसून येत आहे. खरं तर या सगळ्यावरती जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी असतील किंवा धर्मादाय आयुक्त असतील या सगळ्यांनीच नियंत्रण ठेवणं अपेक्षित असतं. मात्र असं सगळं असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना या वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे या सगळ्याच नियंत्रकांनी या घटना रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी आणि कारवाई करणं सुद्धा आता गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.